प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. गेल्या रविवारी आपण इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेट केला. त्या सगळ्या बहिणींना हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. प्रेज द लॉर्ड. तर आपण आज देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहे आणि परमेश्वर नक्कीच आपल्यासोबत बोलणार आहे, नक्कीच आपल्या जीवनामध्ये कार्य केलं असणार आहे असा आमचा विश्वास आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण परमेश्वर नक्कीच कार्य करणार आहे. विश्वासात टिकून राहणं आपल्याला गरजेचं आहे. आपली परिस्थिती कशी असो, आपल्या जीवनामध्ये काही जरी घडत असलं तरी परमेश्वराला धरून राहणं आपल्याला गरजेचं आहे. काही वेळेला आपल्याला अवघड वाटते, काही गोष्टी अवघड दिसतात. विश्वासात टिकून राहणं खूप अवघड आहे, पण देवाचं वचन म्हणतंय की जे विश्वासात टिकून राहतात तेच देवाचं गौरव पाहतात. आणि जेव्हा आपण विश्वासात टिकून राहतो, जेव्हा आपण परमेश्वराला धरून राहतो, तेव्हा आपण देवाचं गौरव आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवतो आणि देवाचं कार्य आपण आपल्या जीवनामध्ये बघतो. तर आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहे आणि आपण गणनायाचं 20 ते 1 पासून 12 वचनापर्यंत बघू. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांनी सर्व मंडळी सीन रानात आणली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. तेथे मिर्याम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठमाती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व हरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, परमेश्वरासमोर आमचे भाऊ बंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. आमेन. आमेन. तर या ठिकाणी आपण बघतो की मोशे इस्रायल लोकांना घेऊन चालत होता आणि मोशे इस्रायल लोकांना घेऊन एका ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी जेव्हा ते जमले त्यावेळेस ते कुरकुर करू लागले. ते मोशेला दोष देऊ लागले आणि ते असे म्हणू लागले, या ठिकाणात तू आम्हाला आणलास, या ठिकाणी प्यायला पाणी नाहीये, तर आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. आता या ठिकाणी जर आपण बघितलं 5व्या वचनामध्ये, मिसर देश सोडायला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले? इथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणी सुद्धा नाही. तर इस्रायल लोक काय म्हणतात की मिसर देश सोडून तो आम्हाला या ठिकाणात आणला आणि या ठिकाणात आम्हाला प्यायला पाणी देखील नाहीये. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला चालवत असतो. काही वेळेस परमेश्वर आपल्याला चालवत असतो, त्यावेळेस काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात आणि त्यावेळेस आपण कुरकुर करू लागतो, त्यावेळेस आपण परमेश्वराला दोष देऊ लागतो, माझ्या जीवनात हे का घडत आहे. आपण अनेक वेळा असं म्हटलं असेल, आपण अनेक वेळा परमेश्वराला प्रश्न केला असेल की मीच का, माझ्या बरोबरच का, माझ्यासोबतच असं का घडतंय, हे माझ्या बरोबरच का घडलं. अनेक वेळा परमेश्वर आपल्या जीवनात काहीतरी योजना करतो आपल्याला एखाद्या गुलामगिरीतून काढण्यासाठी. पण ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला त्या गुलामगिरीतून काढतो आणि त्याच्या आशीर्वादाकडं परमेश्वर आपल्याला नेत असतो, त्यांनी जी आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी जी योजना करून ठेवली, आपल्यासाठी जे आशीर्वाद योजून ठेवलेत, त्या आशीर्वादाकडं परमेश्वर आपल्याला नेत असतो, त्यावेळेस काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, काही कमतरता आपल्या जीवनामध्ये येतात, काही संकट, काही अनपेक्षित गोष्टी घडतात, आपल्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडतात. त्यावेळेस आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवून चालणं गरजेचं आहे. जरी काही गोष्टी घडले, जरी आपल्या मनाच्या विरुद्ध काही झालं, तरी परमेश्वराला दोष न देता, परमेश्वराला प्रश्न न करता की तू असं का केलं, तू हे का घडू दिलं, हे माझ्या बरोबरच का घडतंय, हे माझ्या जीवनातच का घडलं. आता या ठिकाणी आपण बघितलं तर इस्रायल लोक काय म्हटले की तू मिस्रातून आम्हाला या ठिकाणात आणलास, पण या ठिकाणी आम्हाला पाणी प्यायला पण नाहीये, पाणी पण नाहीये, आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं. अनेक वेळा आपण देवाला असं म्हटलं असेल की जर हे नाहीये तर ह्या जीवनाचा काय अर्थ आहे, असं जगण्यात काय अर्थ आहे, ह्याच्यापेक्षा तू मेलेलं परवडलं, ह्याच्यापेक्षा मरण परवडलं, असं अनेक वेळा काही लोक बोलले असतील परमेश्वराला. आता इस्रायल लोक पण तेच म्हणत आहेत की आम्ही मेलो असतो तर परवडलं असतं. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा काही गोष्टी घडतात त्यावेळेस आपण परमेश्वराला प्रश्न करतो की असलं जीवन तू का दिलंच मला, ह्याच्यापेक्षा बरं होईल की तू माझा जीव घेऊन टाक. किंवा अनेक वेळा लोक जीवनाला वैतागून मरणाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आपण बघतो काही लोक जीवनाला वैतागून सुसाईड करतात, म्हणतात की हे जीवन काय उपयोगाचं आहे, असं जीवन याला काहीच अर्थ नाहीये. पण जेव्हा आपण देवाच्या योजनेमध्ये असतो, जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो आणि परमेश्वर आपल्याला चालवत असतो, तरी एक गोष्ट निश्चित आहे की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आता या ठिकाणी त्यांना पाणी भेटत नव्हतं. या ठिकाणी एक गोष्ट जर बघितली तर इस्रायल लोकांना एक गोष्ट ती समजत नव्हती की जरी त्यांना प्यायला पाणी नव्हतं तरी पण त्यांच्या बरोबर परमेश्वर आहे. त्यांच्या जीवनात ती कमतरता आहे, कदाचित त्यांना त्यावेळेस पाणी भेटत नसेल, पण त्यांच्याबरोबर जर परमेश्वर आहे तर परमेश्वर त्यांचा पुरवठा करणार आहे. जर आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट कमी आहे, जर आपल्या जीवनामध्ये एखादी कमतरता आहे, तर आपला विश्वास असा पाहिजे की ती कमतरता जरी असली,
जरी एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असेल, आपल्या इच्छेविरुद्ध घडत असेल, एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, पण परमेश्वर आपल्याला ती देणार आहे. परमेश्वर आपल्याला पुरवठा करणार आहे. परमेश्वर आपला सोर्स आहे. त्यांच्याकडे पाणी नव्हतं, पण परमेश्वराने त्यांच्यासाठी पाण्याचा झरा निर्माण केला. आणि आपण जर नव्या काळात बघितलं तर प्रभू येशू म्हणतो की मी तुम्हाला असं पाणी देतो की जे पिल्याने तुम्हाला तहान लागणार नाही. आणि प्रभू येशू आपला जीवनाचा झरा आहे. तो जिवंत पाणी देणार आहे. त्याने आपल्याला जीवनाचं पाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी जैविक दृष्टीने आपण जर बघितलं, इस्रायल लोकांना तहान लागली आणि त्या ठिकाणी पाणी नव्हतं. त्यांच्या जीवनामध्ये एक कमतरता होती. पण त्या कमतरतेमध्ये ते लोक हे विसरले की ते कमतरता जरी असली तरी त्या कमतरतेमध्ये परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये काही कमतरता असतात, पण त्या कमतरतेकडे बघून आपण हे विसरतो की आपल्या बरोबर आपला परमेश्वर आहे, जो आपल्याला आपला पुरवठा करणार आहे, सर्व कमतरता दूर करणार आहे. आणि पुढे जर आपण बघितलं 6वं वचन, तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दाराशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी आपण बघतो की मोशे आणि अहरोन यांनी काय केलं तर दर्शन मंडपाच्या पुढं पालथे पडले आणि परमेश्वराचं तेज त्यांच्यावर उतरलं. आता अनेक वेळा आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये कमतरता असते, आपल्याला धावत परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. परमेश्वरासमोर पालथं पडणं म्हणजे परमेश्वरासमोर नम्र आणि लीन होणं, आपलं अंतःकरण परमेश्वराला देणं, स्वतःला समर्पण करणं, परमेश्वरासमोर नम्र होऊन परमेश्वराला शरण जाण्याची आपल्याला गरज आहे. कारण परमेश्वर आपला पुरवठा करणार आहे. परमेश्वर आपला सोर्स आहे, आपली कमतरता दूर करणार आहे. कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. कारण त्याची योजना आपल्या जीवनासाठी आहे. तो आपल्याला चालवत आहे. तो निश्चितच आपल्याला आशीर्वादित करणार आहे. आपल्याला त्या आशीर्वादाकडे तो चालवत आहे. त्यासाठी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये असे घडतात, काही कमतरता, काही अडचणी, काही आजार, काही त्रास, संकट, कर्ज येतात, पण परमेश्वर ते सर्व भरून काढणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वरासमोर नम्र होण्याची गरज आहे. आता या ठिकाणी मोशे आणि अहरोन दर्शन मंडपाच्या समोर गेले आणि ते पालथे पडून परमेश्वराचा तेज त्यांच्यावर उतरला. कारण मोशे आणि अहरोन यांनी मध्यस्थी केली. आता अनेक वेळा आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करण्याची गरज आहे. काही लोक असतात आपल्या जीवनामध्ये, काही आपल्या आजूबाजूला काही लोक असतात जे आपल्यासाठी मध्यस्थी करत असतात. अशा लोकांची आपल्याला गरज आहे. आपल्याला इतरांसाठी मध्यस्थी करण्याची गरज आहे. परमेश्वराने आपल्याला यासाठी निवडलंय. आपण इतरांसाठी मध्यस्थी करावी, आपण स्वतःसाठी प्रार्थना करावी, तसंच नम्र होऊन आपण इतरांसाठी पण मध्यस्थी करावी. जसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करतो, जसं प्रभू येशू आपल्यासाठी स्वर्गामध्ये पित्यासमोर मध्यस्थी करतो, आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यासाठी, आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, तसं ह्या जगामध्ये आपल्याला इतरांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. आणि मोशे आणि अहरोन यांनी तेच केलं. त्यांनी मध्यस्थी केली. इस्रायल लोकांसाठी त्यांनी मध्यस्थी केली. आणि पुढे आपण बघतो, परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे, तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. आमेन. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट बघतो की परमेश्वर मोशे आणि अहरोन यांना काय म्हणतो तर आपली काठी घे आणि इस्रायल लोकांना एकत्र आण. आणि कुठं एकत्र आण तर त्या खडकासमोर एकत्र आण आणि मग मी त्या खडकातून पाणी काढेन. पाण्याचा झरा त्या खडकातून निघाला. आता मोशे आणि अहरोन यांना परमेश्वर म्हटला की जा आणि इस्रायल लोकांना एकत्रित करा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ख्रिस्ती म्हणून आपल्याला फेलोशिप करणं खूप महत्वाचं आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. एकत्रित येणं, देवाच्या नावामध्ये एकत्रित येणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या नावामध्ये आपण एकत्रित येतो त्यावेळेस आपल्यामध्ये ख्रिस्त म्हटलेला खडक जो आहे तो असणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी परमेश्वरांनी काय म्हटलं की इस्रायल लोकांना एकत्रित कर, पण कुठे एकत्रित कर तर त्या खडकासमोर, ज्या खडकातनं मी पाणी काढणार आहे. आपल्या जीवनामध्ये कमतरता आहे तर आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे. ख्रिस्त जो आपल्या जीवनाचा खडक आहे, जो आपल्याला जीवनी पाणी देतो, ज्याने आपल्यासाठी मध्यस्थी केली, त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकासमोर त्याच्या नावावर विश्वास ठेवून आपल्याला एकत्रित येणं, फेलोशिप करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ते करतो आपण ख्रिस्ताला गौरव देतो, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. कारण देवाचं वचन म्हणते की ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावामध्ये एकत्रित आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. आता आपण जेव्हा प्रभूच्या नावामध्ये, प्रभू जो आपला खडक आहे, ख्रिस्त म्हटलेला खडक, प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपण एकत्रित येतो, तर परमेश्वर आपल्यासाठी जिवंत पाण्याचा झरा निर्माण करतो.
आपल्या जीवनामधली कमतरता दूर करतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. म्हणून आपल्याला जेव्हा आपण फेलोशिप करतो तेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या नावामध्ये, त्याच्या समोर, त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि आपण पुढे बघतो, या मंडळीला व त्याच्या जनावरांना पाच परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्यांच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे आहे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. आमेन. आता या ठिकाणी आपण बघतो त्यावेळेस मोशेनी काय केलं, एक गोष्ट आपण जर बघितली या ठिकाणी, तर परमेश्वर त्याला काय म्हटलं होता की तू खडकाला आज्ञा कर. अनेक वेळा आपण काय करतो, आपल्याला देवाचं वचन काय सांगतंय की प्रभूच्या नावामध्ये तुम्ही प्रार्थना करा, प्रभू येशूच्या नावामध्ये आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय, जसं परमेश्वरांनी मोशेला सांगितलं की तू खडकाला आज्ञा कर, त्या ठिकाणी काठी वापरायला नव्हतं सांगितलं, त्या ठिकाणी काठी आपट किंवा काठी मार म्हणून नाही सांगितलं. परमेश्वर म्हटला मोशेला की तू खडकाला आज्ञा कर आणि मी खडकातून पाणी काढेल. पण मोशेने काय केलं, तर जाऊन रागामध्ये त्या खडकावर दोनदा त्याने काठी मारली. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतंय की प्रभूच्या नावामध्ये, देवाचं वचन असं म्हणते की माझ्या नावामध्ये, प्रभूशी म्हटलं की माझ्या नावामध्ये तुम्ही जे पण पित्याकडे मागणार ते तुम्हाला परमेश्वर देणार. पण आपण काय करतो, त्याच्या नावामध्ये मागायचं सोडून आपण कुरकुर करू लागतो. प्रभूशूनी सांगितलं की माझ्या नावामध्ये तुम्ही मागा, जसं मोशेला सांगितलं की आज्ञा कर, पण त्याने काठी आपडली. देवाचं वचन म्हणते की तुम्ही मागा, पण आपण मागायचं सोडून काय करतो, आपण दोष देतो. परमेश्वर म्हणतो की हे का तू केलं नाही, हे माझ्या जीवनात असं का घडत आहे, हे मला का भेटत नाही. कारण देवाची योजना आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. कारण देवाचं वचन जर म्हणतं की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तर परमेश्वर देण्यास समर्थ आहे. पण अनेक वेळा आपण काय करतो, रागात काठी आपटतो, आपण आपला राग दाखवतो. परमेश्वर म्हणतो की आज्ञा करा, परमेश्वर म्हणतो की मागा, पण आपण दोष लावतो. आपण मागत नाही तर आपण दोष देतो. या ठिकाणी मोशेने पण तेच केलं. पण परमेश्वराने त्या खडकामधून पाणी काढलं. पण मोशेने ज्यावेळेस ही चूक केली त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला की तू हे का केलंस. आता पुढे जर आपण बघितलं तर परमेश्वर मोशेला म्हणतो, यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. आमेन. या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वर मोशेला काय म्हटला की तुम्हाला मी सांगितलं होतं की खडकाला आज्ञा करा, पण मोशेने काय केलं, तर दोनदा काठी आपटली. रागामध्ये आपला राग व्यक्त केला. तो कदाचित निराश झाला असेल, तो चिडला असेल आणि चिडून त्यांनी काय केलं, दोनदा काठी आपटली. अनेक वेळा आपण आपल्या जीवनामध्ये फ्रस्ट्रेट होतो, आपण अनेक वेळा निराश होतो, आपण चिडतो आणि आपण काय करतो, आपला राग व्यक्त करतो. पण आपण कोणावर राग व्यक्त करतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण एखाद्या मनुष्यावर राग व्यक्त करतो का आपण परमेश्वरावर राग व्यक्त करतो. आता या ठिकाणी परमेश्वर मोशेने म्हटलं की तुम्ही विश्वास दाखवला नाही, तुम्ही इस्रायल लोकांसमोर माझं पावित्र्य दाखवलं नाही. परमेश्वर किती पवित्र आहे हे मोशे विसरून गेला त्या वेळेला, त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीकडे बघून. कारण परमेश्वर पवित्र आहे. परमेश्वर जर म्हणतो आज्ञा कर, तर आपल्याला आज्ञाच करणं गरजेचं आहे. मनामध्ये जर राग असेल तर आपण रिॲक्ट करून आपण परमेश्वराचं पावित्र्य जे आहे त्याला आपण सिरियसली घेत नाही. आपण परमेश्वराचं पावित्र्य कमी करतो आपल्या कृतीने. सिच्युएशनकडे बघून जेव्हा परमेश्वराला दोष देतो त्यावेळेस आपण परमेश्वराच्या पावित्र्याला कमी करतो. कारण लोक आपल्याकडे बघत असतात, इतर लोक आपल्याकडे बघतात, त्यावेळेस आपण आपल्या देवाचं पावित्र्य त्या लोकांसमोर कमी करतो. त्या लोकांना आपण असं दाखवतो की आमचा परमेश्वर साधारण आहे, पण परमेश्वर साधारण नाहीये. त्याचं पावित्र्य आपल्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे, गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. त्याची आज्ञा पाळणं आपल्याला गरजेचं आहे. त्याची जी आज्ञा आहे त्याचं गांभीर्य आपल्याला पाळणं गरजेचं आहे. परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं की तू आज्ञा कर, पण मोशेने ते सिरियसली घेतलं नाही. त्यावेळेस त्यांनी रागात आपला हात उगारला आणि दोनदा काठी आपडली. आणि त्याच्यामुळे परमेश्वर त्याला म्हटला की ज्या देशामध्ये मी इस्रायल लोकांना घेऊन जाणार आहे त्या देशामध्ये तू जाऊ शकणार नाही. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या सिच्युएशनकडे बघून आपण परमेश्वराला दोष देतो, त्याद्वारे आपण देवाचा कोप आपल्यावर ओढून घेतो. अनेक वेळा आपण परमेश्वराला नाराज करतो कारण त्याचं पावित्र्य आपण सिरियसली घेत नाही.
त्याच्या पावित्र्याचं आपण गांभीर्य बाळगत नाही आणि त्याद्वारे परमेश्वर कधी कधी दुखावला जातो. परमेश्वराला वाईट वाटते आपल्या कृतीचं आणि आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. तो जो खडक आहे, ख्रिस्त म्हटलेला खडक, आपल्या जीवनासाठी ख्रिस्ती जीवनाचा आपला पाया आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे, कारण परमेश्वर त्याच्याद्वारेच आपल्याला आशीर्वादित करणार आहे. सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या द्वारेच येतात. ख्रिस्ताच्या द्वारे आपण आशीर्वादित होतो. म्हणून परमेश्वराचं पावित्र्य आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे की आपण कधी परमेश्वराला निराश करू नये. आपण आपल्या कृतीने, आपल्या वागण्याने आपण परमेश्वराला जर कधी दुखवलं असेल, परमेश्वराकडे आपल्याला क्षमा मागण्याची गरज आहे, कारण परमेश्वर निश्चितच आपल्याला आशीर्वादित करणार आहे. आमेन. आणि जर तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड.